आज हम अनंतकालिक जीवन का जो मार्ग है, वो मार्ग किस तरह का है और उस पर कैसे चलना है, इस बात के ऊपर मनन करेंगे। आज आपण सार्वकालिक जीवनाचा मार्ग कसा आहे आणि आपण त्याच्यावर कसं चालावं याविषयी शिकणार आहोत. आज बहुत लोग अनंतकालिक जीवन पर मनन नहीं करते हैं। आज बरेचसे लोक आहेत जे सार्वकालिक जीवन जे आहे याच्यावर मननच करत नाही किंवा त्याचा विचार करत आज नाही. सब लोग इसी पृथ्वी के ऊपर जो चीजें हैं उसके पीछे लगे हुए हैं आज सर्वजण या पृथ्वीवरती असणाऱ्या गोष्टींमध्ये गुरफटून गेलेले और आहेत प्रभु के पास भी आ रहे हैं तो आशीष पाने के आणि लिए। प्रभूकडे पण येत आहेत तर केवळ आशीर्वाद घेण्यासाठी. सिर्फ प्रभु मेरे जो रास्ते बंद है उसको खोल दे, प्रभु आज मेरा बिजनेस जो इस तरह से उसको बढ़ा दे। अपनी समस्याओं के लिए, अपने लाभ के लिए हम परमेश्वर की ओर दौड़ते चले जा रहे प्रभू हैं। माझी नोकरी टिकू दे, माझा व्यवसाय चांगला चालू देत आणि माझे बंद झालेले मार्ग उघडू देत. याच सर्व गोष्टींपुरते आम्ही मर्यादित झालेलो और आहोत. अपने लाभ के लिए, आशीष पाने के लिए हम सब परमेश्वर की ओर भाग रहे हैं। आणि आपल्या लाभासाठी परमेश्वराचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही धावत आहोत. आज सब अपने अपने लाइफ में, अपने अपने जीवन में इतने व्यस्त हैं कि अनंतकालिक जीवन का जो मार्ग है उसको भूलते जा रहे आज हैं। सर्वजण आपापल्याच जीवनामध्ये एवढे व्यस्त आहेत की सार्वकालिक जीवन किंवा त्याचा मार्ग याविषयी कोणी विचारच नाही करत. क्योंकि आप और मैं इस पृथ्वी पर कुछ समय के लिए प्रभु ने हमें यहाँ रखा है, कारण तुम्हाला आणि मला या पृथ्वीवरती केवळ काही समयाकरता राहायचं आहे. लेकिन हमारा एक घर है जो हमेशा के लिए आपको और मुझे वहां जाना पण है। आमचं एक घर आहे जिथे आम्हाला नेहमी करता जायचं आहे. जिस प्रकार एक जब इस पृथ्वी के ऊपर हम जब एक नया घर लेते हैं जसं या पृथ्वीवरती असताना आम्ही एखादं नवीन घर घेतो और नया घर जब मिलता है तो उसको सजाने के लिए हम बहुत कोशिश करते आणि हैं, मग ते नवीन घर घेतल्यानंतर ते सजवण्याकरता आम्ही बरेचसे प्रयत्न पूरी करतो जान लगा देते हैं। आणि आमचा जीव ओतून टाकतो. हमें ये चाहिए इस घर के अंदर, हमें वो चाहिए इस घर के अंदर। हम सभी चीजों का विचार करते करके उसको लेकर आते हैं। आणि आम्हाला आमच्या घरामध्ये नवीन हे हवंय ते हवंय असं विचारपूर्वक आम्ही सर्व गोष्टी घेऊन येतो. ये होना चाहिए। हे असायला पाहिजे. हम अपने नए घर के अंदर पूरी तैयारियों के साथ में हम जाते हैं, आपल्या नवीन घरामध्ये आपण पूर्ण तयारीनिशी जातो पूरी जान लगाकर हम उस घर में प्रवेश आणि करते आम्ही हैं। जीव ओतून सर्व करून आम्ही त्या नवीन घरामध्ये प्रवेश करतो. उससे भी ज्यादा आपको और मुझे इस अनंतकालिक जीवन में जीवन के लिए उससे भी ज्यादा तैयारी करनी आणि है। त्याही पेक्षा अधिक तयारी आम्हाला त्या सार्वकालिक घरामध्ये त्या सार्वकालिक जीवनामध्ये जाण्याकरता करायला इस पाहिजे. इस इस संसार का घर शायद 50 साल 100 साल तक टिकेगा, हे पृथ्वीवरचं जे घर आहे त्या ठिकाणी आम्ही कदाचित 50-100 वर्षापर्यंत जगू. आप अगर मुंबई में आप देखोगे या पुणे के अंदर देखोगे, कुछ वाड़े जो पुराने हैं उनको गवर्नमेंट ने नोटिस दिया है। आणि पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये आपण पाहतो जुने जे वाडे आहेत त्यांना काही नोटीस दिले गेलेली 100 आहे. साल का घर हो गया है, आप इस घर को जल्दी से खाली कर दो, ये घर कच्चा हो गया, ये गिर जाएगा। आता 100 वर्ष झालेले आहेत या इमारतीला आणि हे कच्चं झालेलं नाही, हे कधी पडू शकतं. मुझे मालूम नहीं कि एक बिल्डिंग की लाइफ कितना होती मला है, नाही माहिती एखाद्या इमारतीची जे आहे त्याची लाईफ ती किती शायद आहे. 100 साल या 150 साल, कदाचित 100 वर्ष 150 वर्ष उसके बाद में वो गिर सकती है। त्याच्यानंतर ते पडू लेकिन शकतं. जिस घर में आप और मैं जाने वाले पण हैं, ज्या घरामध्ये तुम्ही आणि मी जाणार वो आहोत अनंतकालिक है, वो कभी गिरेगा ते नहीं। सार्वकालिक आहे, ते कधीच पडणार नाही. आप 5 करोड़ का घर ले लो, आप 10 करोड़ का घर ले लो, उसकी एक्सपायरी डेट रहेगी। 5 करोडचं घ्या, 10 करोडचं घर घ्या, प्रत्येकाला एक ना एक दिवस ते पडणार आहे. या किसी नामांकन बिल्डर से आप घर ले लें, किंवा कोणी नामांकित जो बिल्डर आहे त्याच्याकडून जरी तुम्ही घर घेतलं अच्छा से अच्छा उसने मटेरियल भी अगर उपयोग किया, लेकिन वो एक दिन उसकी एक्सपायरी डेट होती है। आणि चांगल्यातलं चांगलं त्यांनी मटेरियल त्या ठिकाणी उपयोगात आणलं तरी त्याची एक्सपायरी डेट आहे. और 10 करोड़ या 15 करोड़ या 20 करोड़ 25 करोड़ का घर एक दिन एक्सपायर होकर आणि गिर हे सकता है। 10 करोड 25 करोड 35 करोडचं जरी घर असलं तरी एक ना एक दिवस ते पडणार. लेकिन जो मेरा परमेश्वर तैयार कर रहा है वो कभी गिरेगा पण नहीं है। माझा परमेश्वर जे तयार करत आहे ते कधीच पडणार नाही. इसलिए यीशु मसीह ने कहा कि मैं जा रहा हूँ, आपके लिए जगह को तैयार कर रहा आणि हूँ, म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो मी जाते आणि मी तुमच्यासाठी घर तयार करत आहे. और जहाँ पे मैं हूँ वहाँ पे आप रहें। आणि जिथं मी असेन तिथे तुम्ही असावं. और वो अनंतकालिक जीवन है। आणि ते सार्वकालिक जीवन इसलिए आहे. ज्यादा से ज्यादा तैयारी आज मसीहों को, जो यीशु पर विश्वास करने वाले लोग हैं, उनको ज्यादा से
ज्यादा तैयारी हमें अनंतकालिक जीवन के लिए करना आणि चाहिए। म्हणून जे विश्वासणारे आहोत, जो तुम्ही आणि मी आहोत, आम्ही जास्तीत जास्त तयारी त्या घरामध्ये जाण्याकरता करावी. हम सिर्फ परमेश्वर के पास में अपने लाभ के लिए, अपने आशीषों के लिए हम परमेश्वर के पास ना आए। आम्ही परमेश्वराकडे केवळ आपल्या लाभासाठी किंवा आपल्या आशीर्वादापुरते येऊ नये. आज लोग इतने अपने जीवन में इतने व्यस्त हो गए कि परमेश्वर की आराधना करने के लिए, परमेश्वर के लोगों के संगति में रहने के लिए उनके पास में समय नहीं है। आज लोक आपल्याच गोष्टींमध्ये एवढे व्यस्त झालेले आहेत की देवामध्ये येण्यासाठी किंवा सहभागितेमध्ये येण्याकरता त्यांना वेळच नाही. बाइबल खोलने के लिए, बाइबल पढ़ने के लिए भी समय नहीं रहेगा। बायबल उघडण्यासाठी देखील त्यांच्याकडे वेळ नाहीये. एक प्रार्थना में आने के लिए भी उनके पास में समय नहीं है। प्रार्थनेला येण्याकरता त्यांच्याकडे वेळ नाही. जिस प्रकार इस दुनिया में पाने के लिए हम इतनी तैयारी कर रहे हैं, उससे भी ज्यादा तैयारी अनंतकालिक जीवन के लिए हमें करना है। ज्या प्रकारे तुम्ही या पृथ्वीवरच्या घराकरता किंवा कुठल्या आशीर्वादाकरता तयारी करत आहे, त्यापेक्षा अधिक तयारी तुम्ही त्या सार्वकालिक घराकरता करायला हवी. इसलिए आज अनंतकालिक जीवन में कैसे जाना है, इसके ऊपर हम मनन आणि करेंगे। म्हणून आज अनंतकालिक सार्वकालिक जीवनामध्ये कसं जायचं याविषयी आपण शिकणार आप आहोत. सुनने के लिए तैयार हैं? तयार आहात का अपने ऐकण्यासाठी? पड़ोसी को पूछना, आप सुनने के लिए तैयार है क्या? बीच में से उठकर मत जाना, मधूनच उठून जाऊ नका, क्योंकि फोन आता है और हम बाहर चले जाते हैं। कारण फोन येतो आणि मग आम्ही उठून बाहेर जातो. और इसका मतलब ये, जब उठकर प्रभु के वचन में से जब उठकर हम बाहर जाते, इसका मतलब ये है कि हम परमेश्वर का अनादर कर रहे हैं। आणि देवाच्या वचनामधून आम्ही उठून जातो, याचा अर्थ आम्ही देवाचा अनादर करत. अगर आप एक नामांकन व्यक्ति के साथ में आप बैठे हुए हैं जर तुम्ही एखाद्या नामांकित व्यक्ती समोर बसलेले और आहात आपकी मीटिंग उनके साथ में चल रही आणि है, त्यांच्यासोबत तुमची मीटिंग चालू आहे, आपको फोन आया, आप उठकर नहीं जाएंगे, तुम्हाला आणि त्यावेळेला जर फोन आला तर तुम्ही उठून जाणार क्योंकि आपको मालूम है ये जो व्यक्ति है ये बड़ा नामचिन्ह व्यक्ति है, बड़ा नाम वाला है। इसको अगर मैं उठकर चला गया तो मेरी रिपुटेशन खराब हो आणि जाएगी। जर त्या नामांकित व्यक्तीच्या समोरून मी उठून गेलो तर मग माझं जे रेप्युटेशन आहे ते खराब होईल. हम उसको इतना उसको देखते हैं या उसके ऊपर ध्यान देते हैं। आणि आम्ही इतकं त्या गोष्टीला किंवा त्या व्यक्तीला प्राधान्य देतो. अरे हमारे बीच में तो राजाओं का राजा, प्रभुओं का प्रभु बैठा हुआ आमच्या है, मध्ये तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू बसलेला आहे उसका आदर करना चाहिए। आणि त्याचा आदर आम्ही करायला हवा. जब भी आप वचनों को पढ़ते हैं, जब वचनों को सुनते हैं, तो अपने मोबाइल को बंद करके रखना है या साइलेंट में रख देना। जेव्हा केव्हा तुम्ही वचन वाचता किंवा त्या सहभागितेमध्ये बसता त्यावेळेस आपला मोबाईल बंद करून ठेवा, क्योंकि हम उसका अनादर ना करें। जेणेकरून आम्ही त्याचा अनादर करू नये. जब पुराने नियम में बाइबल को जब वचन सुनते थे, बाइबल ऐसा कहती है कि जो लोग वचन सुनते थे वो थरथराते थे। आणि जुन्या करारामध्ये जेव्हा आम्ही पाहतो, ज्यावेळेस ते बायबल मधून शिकायचे, वाचायचे, त्यावेळेस ते थरथर कापायचे, थरथर वो कांपते थे, ते थरथर कापायचे, क्योंकि परमेश्वर के वचन को आदर देने वाले कारण थे। ते देवाच्या वचनांना आदर देणारे और होते. वचन का आदर करने वालों का ही मेरा परमेश्वर आदर करता आणि है। वचनाचा आदर करणाऱ्यांचाच माझा परमेश्वर देखील आदर करतो. इसलिए जब भी आप मौका मिले वचन सुनने का, आप मोबाइल लेकर बाहर मत जाना। आणि म्हणून ज्या वेळेस आम्हाला संधी मिळेल देवाचं वचन ऐकायची, त्यावेळेला मोबाईलला प्राधान्य देऊ नका, तो घेऊन बाहेर जाऊ नका. और हम प्रभु के वचनों का आदर आणि करें। आम्ही देवाच्या वचनाचाच आदर करावा. आमेन। आमेन. हम आज मार्कुस इसका 10वां अध्याय 17 से 30 वचन में मनन करेंगे। आणि मार्क याचा 10वा अध्याय आणि 17 ते 30 वचनांवरती आज आपण मनन करणार ये आहोत. जो घटना है तीनों सुसमाचार में आया है। आणि ही घटना तिन्ही शुभ वर्तमानांमध्ये आलेली आहे. मत्ती में आई है, लूक में आया है। मत्ताईमध्ये, लूकमध्ये. ये तीनों घटनाओं के बारे में आज हम सोचेंगे। आणि या तिन्ही गोष्टींच्या बाबत आपण शिकणार आहोत. एक ही घटना है। एक घटना एकच आहे. धनी युवक और उसका अनंतकालिक जीवन मिलने के लिए उसने क्या करना चाहिए वो यहाँ पर बताया है। आणि एक श्रीमंत तरुण आणि त्यांनी सार्वकालिक जीवनाच्या प्राप्तीविषयी काय प्रश्न केला याविषयी आम्ही पाहणार आहोत. मरकुस का 10वां अध्याय 17 वचन। मार्क याचा 10वा अध्याय आणि 17 वचन. यीशु एक मार्ग से जा रहे हैं, येशू एका वाटेने चाललेला आहे. सुनना ध्यान से। लक्षपूर्वक ऐका. एक मनुष्य, एक जवान, एक तरुण मनुष्य एक यीशु के पास में दौड़ता हुआ वो आता है येशूकडे तो धावत येतो और घुटने टेकता है त्याच्या पुढे गुडघे टेकतो और यीशु से एक सवाल करता आणि है, त्याला एक प्रश्न विचारतो. हे गुरुजी, हे गुरुजी, अनंत जीवन को मैं पाऊं ऐसा मुझे क्या करना चाहिए? सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? आप ध्यान से सुनना। लक्षपूर्वक ऐका. वो
क्या पाने के लिए आ रहा है? तो काय मिळवण्यासाठी येत वो बीमारी से ठीक होने के लिए नहीं आ रहा है। आजारातून बरं होण्याकरता नाही, उसकी नौकरी लग जाए इसके लिए वो नहीं आ रहा है। नोकरी मिळावी म्हणून नाही, उसकी शादी हो जाए इसके लिए वो नहीं आ त्याचं रहा है। लग्न व्हावं म्हणून नाही, उसको बरकत मिले इसलिए नहीं आ रहा है। आणि त्याला बरकत मिळावी म्हणून नाही, वो इसलिए आ रहा तो है याकरता आलाय कि उसे अनंतकालिक जीवन में जाना है। की त्याला सार्वकालिक जीवनात जायचं उसे मालूम है कि मैं थोड़े दिनों के लिए इस पृथ्वी पर हूं, लेकिन मेरा जो अनंतकालिक जीवन है वो हमेशा के लिए है। उसको पाने के लिए उसकी वो लालसा आणि है। त्याला माहिती आहे जगामध्ये मी काही काळ मर्यादित आहे, परंतु सार्वकालिक जे जीवन आहे जे नेहमी करताय त्यामध्ये जाण्याची त्याची इच्छा आहे. मुझे मालूम नहीं कितने साल मैं इस पृथ्वी पर हूं। मला नाही माहित मी किती वर्ष या पृथ्वीवर आहे. जब तक मुझे प्रभु ने यहाँ रखा है तब तक मैं इस दुनिया में हूँ। जोपर्यंत प्रभूने मला ठेवलंय तोपर्यंत मी या उसके पृथ्वीवर, बाद में एक जगह है अनंतकालिक, वहां पे मैं जाने वाला हूँ। आणि त्यानंतर एक जागा आहे जी सार्वकालिक आहे, तिथे मी जाणार आहे. इस जवान को वो अनंतकालिक जीवन चाहिए। आणि या तरुणाला ते सार्वकालिक जीवन हवं आहे. इसलिए वो ऐसा लिखा है बाइबल के अंदर, वो दौड़ता हुआ आया। आणि म्हणून पवित्र शास्त्रात असं लिहिलंय की तो धावत आला. सब मिलकर कहेंगे दौड़ता हुआ। जोर से बोलो रे भाई, दौड़ता हुआ, दौड़ता हुआ। अपने पड़ोसी को बोलना दौड़ते हुए आए। आदमी कब दौड़ता है? आणि मनुष्य केव्हा धावतो? जब आपातकालीन चीज हो जाती है, जेव्हा काहीतरी विपत्ती येते इमरजेंसी, आणि काहीतरी अगदी तत्काल परिस्थिती अशी इसलिए वो येते, दौड़ता है। आणि त्यावेळेस तो धावतो. इसका मतलब ये है त्याचा अर्थ हा, इमरजेंसी, आपातकालीन उसको कुछ चाहिए इसलिए वो दौड़ लगा रहा है। आणि विपत्तीकालीन आज किंवा आलेले आहे परिस्थिती आणि म्हणून तो धावत आहे. हमें भी वही करना है। आम्हालाही तेच करायचं. सार्वकालिक जीवन के लिए, अनंतकालिक जीवन के लिए जितना दौड़ लगा सकते उतनी दौड़ लगा दे। सार्वकालिक जीवनाकरता जितकं धावता येईल तितकं आम्हाला धावायला पाहिजे. जितना दौड़ सकते हैं, जितना भाग सकते हैं, जितना दौड़ते हुए थक सकते हैं, उतना आप उसको प्राप्त आणि करें। त्या सार्वकालिक जीवनाकरता आम्हाला इतकं धावायचं, इतकं थकायचं, इतकं धावायचं की ते आम्हाला मिळावं, कि वो मिलना चाहिए। की आम्हाला प्राप्त अरे व्हावं. अपने जीवन के लिए तो आप दौड़ लगाए रहे हैं। आपल्या स्वतःच्या जीवनाकरता तर तुम्ही धावतच आहात. अपने आशीषों को पाने के लिए दौड़ तो लगाए रहे हैं। आपल्या आशीर्वाद मिळवण्याकरता तर आपण धावतच आज आहोत. मैं आपसे विनंती करता हूँ, आज मला विनंती करू आज दे. जो दौड़ लगाना है ना, वो अनंतकालिक जीवन को पाने के लिए आज लगा जे है। तुम्हाला धावायचंय ना ते सार्वकालिक जीवनाकरता धावा. सार्वकालिक जीवन के लिए। सार्वकालिक जीवनाकरता. बाकी की सब चीजें इस पृथ्वी के ऊपर अपने आप आपके पास में आणि दौड़ती हुई मग आएंगी। बाकीच्या सर्व गोष्टी तुमच्या मागे धावत येतील. हमें अनंतकालिक जीवन के लिए दौड़ लगानी है। आम्हाला सार्वकालिक जीवनाकरता धावायचंय. जब हम अनंतकालिक जीवन के लिए दौड़ेंगे, आणि जेव्हा आम्ही सार्वकालिक जीवनाकरता धावू, बाकी सब आशीष हमारे पास दौड़ती हुई आएंगे। बाकी सर्व आशीर्वाद आमच्याकडे धावत येतील. समझ में नहीं आया? कळालं का? व्यवस्था वितरण 28 यही तो कहता है। आणि अनुवाद 28 आम्हाला हेच तर सांगतं. कि आप मेरी वाणी को सुने, तुम्ही माझी वाणी ऐका मेरी वाणी के पीछे चले, आणि माझ्या मागे चालाल, बाकी सब आशीष दौड़ती हुई आपके बाकी पीछे आएंगे। सर्व आशीर्वाद धावत तुमच्याकडे येतील. हम कहाँ भाग रहे हैं? आम्ही कुठे हम धावतोय? कहाँ दौड़ लगा रहे आम्ही हैं? कुठं पळतोय? अपनी चीजों को पाने के लिए। आपल्या गोष्टी आज वो मिळवण्याकरता. बंद कर दें। आज बंद करा. उसके पहले राज्य की, उसकी धार्मिकता की खोज के लिए दौड़ लगाएं, बाकी सब चीजें आपको आशीष के तौर पर आपके पास में आएगी। अगोदर त्याचं राज्य आणि त्याचं धार्मिकता मिळवण्याच्या मागे जा आणि मग सर्व गोष्टी आपल्या मागे येतील. आज हम इतने बिजी हैं, आज आम्ही एवढे व्यस्त आहोत. चर्च छूटने के बाद भी एक दूसरे को मिलते नहीं है। चर्च सुटल्यानंतर पण एकमेकाला भेटत नाही. काय? पुष्कळ काम, पुष्कळ काम, बहुत काम है। खूप काम आहे. अरे आप चर्च में आए, एक दूसरे को मिलिए, एक दूसरे से बातचीत कीजिए, सहभागिता कीजिए, आपकी गवाहियां सुनाइए एक दूसरे को। आपकी गवाही सुनकर शायद एक आधा व्यक्ति वो प्रभु के लिए खड़ा हो जाए। आमेन. चर्चमध्ये आल्यानंतर तुम्ही लगेच जाऊ नका, तर एकमेकांना भेटा, आपल्या साक्षी सांगा. कदाचित तुमच्या साक्षीच्या द्वारे एखाद्याचं जीवन बदलून जाईल. आप जब पहले चर्च के लोग थे, जब वो आराधना करते थे एक साथ मिलकर, वो वहां पे रुकते थे, एक दूसरे चर्चा करते थे, एक दूसरे को उत्तेजित करते थे, और उनका जीवन इस तरह चल रहा था। आणि अगोदरच्या मंडळीमध्ये ज्या वेळेस सहभागितेमध्ये ते येत होते त्यावेळेस ते थांबत होते, एकमेकाची विचारपूस करत ते होते. अब मैंने कुछ लोगों को देखा है कि बस ऑफरिंग हुआ कि अपनी गाड़ी को स्टार्ट किया, प्रेज द लॉर्ड, आणि चले काही गए। लोकांना मी पाहतो की ऑफरिंग झालं की आपल्या गाडीला किक मारून आणि प्रेज द लॉर्ड म्हणून निघाले. कई बार पूछता हूँ संडे दिखे नहीं? आणि बऱ्याचदा मी त्यांना विचारतो, अरे तुम्ही रविवारी नाही दिसले. मैं था बदर, लेकिन मैं ऑफरिंग देकर चला गया। मी होतो पण मी ऑफरिंग देऊन निघून गेलो. बड़ा आश्चर्य लगता है। फार आश्चर्य वाटतं. घर पे जाके करेंगे क्या? काय करणार आहे घरी जाऊन?
1 बजे के बाद दादा अपना ना सहन होता नहीं, वो चिकन मटन चाहिए आपने नाही 1 वाजल्यानंतर सहन होत नाही, जरा चिकन मटनची आठवण येते और मुझे जाना चाहिए, आणि मग मला जायला हवं, रुकते नहीं है। थांबत नाही. अरे आपका जीवन अनेक लोगों के जीवन को खड़ा करने के लिए है। तुमचं जीवन जे आहे ते अनेक लोकांचं जीवन उभं करण्याकरता शायद आहे. एक को आपने अगर हाथ मिलाकर प्रेज द लॉर्ड भी कहा तो आपका अभिषेक उसके जीवन में काम करेगा। कदाचित तुम्ही जाऊन एखाद्याला प्रेज द लॉर्ड केलं तर तुमच्या स्पर्शाने त्याच्यावर अभिषेक उतरून अगर येईल. चर्च के किसी व्यक्ति को आपने कहा ब्रदर आप कैसे हो, इतना भी पूछ लिया तो उसको बहुत बड़ा एक ऐसा लगेगा कि कोई है मुझे पूछने आणि वाला। चर्चच्या एखाद्या भावाला तुम्ही जाऊन विचारलं की तुम्ही कसे आहात, तर त्याला असं वाटेल की अरे मला विचारपूस करणारं कोणीतरी आहे. इसलिए जल्दी मत करें। आणि म्हणून घाई करू नका. अगर जल्दी करना है तो अनंतकालिक जीवन पाने के लिए आणि करें, घाई करायची तर सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता घर करा. जाने के लिए ना करें। घरी जाण्याकरता नाही. क्या करेंगे ब्रदर, सैटरडे संडे बड़ा बिजनेस है। काय करायचं, शनिवार रविवारच जास्त व्यवसाय असतो. तेरी रोटी आधे दिन में ही परमेश्वर 2 दिन की रोटी भरपाई कर देगा। आणि तुझी जी भाकर आहे अर्ध्या दिवसातच 2 दिवसाची भरपाई माझा तो परमेश्वर. प्रभु के लोगों के लिए काम कर, यीशु के लिए काम कर, यीशु तेरे लिए काम तू करेगा। प्रभूच्या लोकांसाठी ये, प्रभूसाठी काम कर, येशू तुझ्यासाठी काम करेल. जब हम करमेल में यूथ मीटिंग में थे, आणि जेव्हा आम्ही करमेलमध्ये होतो वहाँ पे भाई सुबह सैमुअल आए हुए थे। आणि त्या ठिकाणी ब्रदर सुबी सॅम्युअल आलेले होते वो बहुत बिजी आदमी है, आणि फार व्यस्त तो व्यक्ती लेकिन आहे. उन्होंने एक बात उनसे मैंने बात सीखा। पण त्यांच्याकडून मी एक गोष्ट शिकलो. हीरोइन लोग उनसे अपॉइंटमेंट लेते हैं। आणि हिरोईन जे आहेत ते त्यांच्याकडनं अपॉइंटमेंट घेतात. वो जब डेट देते हैं तब वो लोग शूट करने के लिए उनके पास आते हैं। आणि जेव्हा हे डेट देतात त्यावेळेस ते लोक येऊन यांच्याकडून शूट करून उन्होंने घेतात. एक बात कहा, ते एक गोष्ट म्हटले, मैं संडे को काम नहीं करता, मी संडेला काम नाही करत. और ये पूरी फिल्म इंडस्ट्री को मालूम है। आणि हे संपूर्ण त्या फिल्म इंडस्ट्रीला माहित आहे. मैं संडे को सिर्फ प्रभु की काम करता हूँ, मी रविवारी फक्त प्रभूचं काम करतो. कितना भी कीमत वाला काम आने दो, मग मला कितीही किमतीचं काम येऊ मैं दे, उसको नाकार कर देता मी हूँ। नकारतो. और पूरी फिल्म इंडस्ट्री को ये पता चल गया है कि मैं यीशु की सेवा करने वाला आणि व्यक्ति हूँ। संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वांना माहित झाले की हा येशूची सेवा करणार आहे. इसका अलग जीवन है, त्याचं जीवन वेगळं आहे. ये यीशु के पीछे चलने वाला हा व्यक्ति है। येशूच्या मागे चालणारा व्यक्ती आहे. मैं उनके गवाही से प्रभावित हुआ। आणि मग त्यांच्या या साक्षीने मी प्रभावित झालो. किसको पैसा नहीं चाहिए आज? पैसा आज कुणाला नको आहे. आज हम सबको पैसा चाहिए, आज आम्हा सर्वांना पैसा हवा आहे. आज पैसा जरूरत है, पैसा गरज आहे. लेकिन इतनी भी जरूरत ना बने कि यीशु की आराधना को छोड़कर पैसा मेरा परमेश्वर बन जाए। पण इतकी ती गरज वाढू नये की देवाची आराधना सोडून आम्ही पैशाला अधिक प्राधान्य हम द्यावं. जब प्रभु से प्यार करेंगे, जेव्हा आम्ही प्रभूवर प्रेम करू, प्रभु हमसे प्यार करेगा। प्रभू आमच्यावर प्रेम करेल. ये व्यक्ति दौड़ता हुआ यीशु के पास आया हा व्यक्ती धावत येशूकडे आला और यीशु के सामने घुटने टेक दिए। आणि येशू समोर त्यांनी गुडघे टेकले. ये क्या दिखा रहा है? हा काय दाखवत प्रभु आहे? मैं धार्मिक व्यक्ति हूँ, प्रभू मी धार्मिक व्यक्ती आहे मेरे जैसा कोई नहीं है। आणि माझ्यासारखा कुणीच मैं नाही. एक बड़ा, और बहुत सारे लोग यीशु के पीछे थे, आणि बरेचसे लोक येशूच्या मागे होते, लेकिन कोई अपना धार्मिकपना नहीं दिखा रहा पण है। कुणी आपली धार्मिकता दाखवत लेकिन नाही. सबके सामने घुटने टेक कर इसने एक ऐसा व्यक्तिमत्व दिखाया कि जैसे वो धार्मिक है। आणि सर्वांच्या समोर येऊन येशू पुढे गुडघे टेकून त्यांनी असं दाखवून दिलं की मी फार धार्मिक आहे. और इतना नहीं, एवढंच और नाही, यीशु से एक प्रश्न कुछ कर आणि रहा है, येशूला एक प्रश्न करत आहे, गुरु, गुरुजी, स्वामी, स्वामी, मैं कौन सा भला काम करूं जिससे मैं अनंत जीवन को पालूं? आणि मी असं काय चांगलं काम करू की जेणेकरून मला अनंतकालिक जीवन मिळेल. इस मनुष्य को क्या लग रहा है? या मनुष्याला काय वाटतं, अगर मैं भला काम करूंगा तो मुझे अनंतकालिक जीवन मिलेगा। जर मी चांगलं काम केलं तर मला सार्वकालिक जीवन मिळेल. पैसा क्यों कह रहा है भला काम करने के लिए? आता हा चांगलं काम करण्याकरता का म्हणतोय? क्योंकि ये बहुत धनी व्यक्ति है, कारण हा श्रीमंत व्यक्ती आहे. बहुत सारा पैसा है, भरपूर पैसा वो आहे डोनेशन करता है। आणि तो दान धर्म करतो. अब यीशु का पूछ रहा है कि प्रभु मैं कौन सा भला काम करूं, कौन सा दान धर्म करूं कि जिससे मैं अनंतकालिक जीवन में चले आणि जाऊं? येशूला म्हणते की मी असं कोणतं चांगलं काम करू की मला सार्वकालिक जीवन मिळेल. क्या मैं विधवाओं को संभालूं? मी विधवांचं काळजी घेऊ, क्या मैं अनाथों को संभालूं? अनाथांची काळजी क्या घेऊ, मैं भूखों को खाना दूं? भुकेल्यांना मी जेवू घालू. वो ऐसा करके क्या दिखाना चाहता है? आणि असं करून तो काय दाखवू भला इच्छितो? काम करके क्या दिखाना चाहता है? चांगलं काम करून काय दाखवू कि एक इच्छितो? मैं धार्मिक व्यक्ति की हूँ। मी धार्मिक व्यक्ती ये आहे. बात करना अच्छा है, ही गोष्ट करणं चांगलं भूखों आहे. को खाना खिलाना, कंगालों को संभालना, अनाथों को संभालना, विधवाओं को संभालना, ये अच्छा काम है, आणि अनाथांचा विधवांचा कैवार घेणं, भुकेल्यांना जेवू घालणं हे चांगलं काम क्योंकि आहे. यीशु ने ये कहा है। कारण हे येशू देखील लेकिन म्हणतो. ये सब
करने से हम अनंतकालिक जीवन में प्रवेश नहीं कर पण पाएंगे। हे सर्व करून काही आम्ही देवाच्या राज्यामध्ये किंवा सार्वकालिक जीवनामध्ये जाणार नाही. अगर ऐसा होता जर असं तो असतं बड़े बड़े लोग, पैसे वाले लोग अनंतकालिक जीवन में हमसे पहले चले तर जाते। मोठे मोठे लोक आपल्या अगोदर सार्वकालिक जीवनात पोहोचले असते. लोग ये सोचते हैं कि हम अपना मनपसंद जीवन जिए, लोकांची इच्छा आहे की मी माझ्या पसंतीनं जीवन जगावं अपना पाप में जीवन जियूं, आणि माझ्या पापमय जीवन तसंच और जगावं महीने में एक बार विधवाओं को, अनाथों को खाना खिला दूंगा तो मेरे सब पाप धुल आणि जाएंगे। महिन्यातून एकदा विधवांना अनाथांना जेव घातले की माझे सगळे पाप दूर होतील मैं भला काम कर दूंगा, मेरे पापों की क्षमा हो आणि मी जाएगी। चांगलं काम केलं आणि माझे पाप क्षमा होतील. महीने भर उल्टा काम करेगा, आणि अख्खा महिना उलटी कामं जो करणार जो प्रभु को पसंद नहीं है वो करेगा, आणि जे परमेश्वराला नापसंत आहे ती कामं और करेल एक दिन बड़ा अच्छा काम आणि करेगा। एक दिवस फार चांगलं काम करेल. खाना खिला दिया, उसको लगेगा शायद प्रभु मुझे क्षमा कर देगा और अनंतकालिक जीवन में प्रवेश कर आणि दूंगा। जेव घातलं कुणाला तर असं वाटेल की माझी सर्व पापांची क्षमा झालं आणि मी सार्वकालिक जीवनात गेलो. अगर ऐसा होता, जर असं असतं हमसे पहले बड़े बड़े लोग अनंतकालिक जीवन में होते। आमच्या अगोदर जे मोठे मोठे श्रीमंत लोक आहेत ते सार्वकालिक जीवनात गेले असते. हमारे भला करने से, हमारे अच्छा जीवन जीने से हम अनंतकालिक जीवन में प्रवेश नहीं कर पाएंगे। आमच्या भल्या कामांनी किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टींनी आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये जाणार नाही. अनंतकालिक जीवन में जाने के लिए सिर्फ एक ही मार्ग है, यीशु पर विश्वास करने के द्वारा हम अनंतकालिक जीवन में प्रवेश कर सकते हैं। सार्वकालिक जीवनाच्या मध्ये जाण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला सिर्फ पाहिजे. यीशु पर विश्वास करके हम अनंतकालिक जीवन में जा सकते फक्त हैं। येशूवर विश्वास ठेवून आम्ही सार्वकालिक जीवनात जाऊ शकतो. दूसरा कोई मार्ग नहीं है, दुसरा कोणताही मार्ग दूसरा नाही. कोई मार्ग नहीं है। कोणताच नाही. इसलिए पहला यूहन्न 5वां अध्याय 11 से 13 वचन, आणि म्हणून पहिला योहान याचा 5वा अध्याय आणि 11 ते 13 वचन, जो पुत्र पर विश्वास करता जो है पुत्रावरती विश्वास उसके ठेवतो पास में जीवन है, त्याच्याकडे जीवन आहे. उसके पास में जीवन है। त्याच्याकडे जीवन आहे. परमेश्वर के पुत्र के नाम पर जो विश्वास करता है, परमेश्वराच्या पुत्राच्या नावावर जेव्हा मी तो विश्वास तुम ये ठेवतो, जान लो, तेव्हा तुम्ही हे जाणून घ्या, अनंत जीवन तुम्हारा है, सार्वकालिक जीवन तुमचं आहे. अनंतकालिक जीवन आपका है। सार्वकालिक जीवन तुमचं आहे. आमेन। आमेन. दूसरा कोई मार्ग नहीं, दुसरा कोणताच मार्ग दूसरा नाही. कोई नाम नहीं, दुसरा कुठलंच नाव नाही. कोई भला काम नहीं, कुठलं चांगलं काम सिर्फ नाही. यीशु पर विश्वास करने के फक्त द्वारा। येशूवर विश्वास ठेवण्याच्या खुदा द्वारे. मैं पापी हूँ, प्रभू मी पापी आहे, तेरे लहू से मुझे शुद्ध कर दो, तुझ्या रक्ताने मला तू शुद्ध कर. और तू परमेश्वर का बेटा मैं विश्वास करता आणि हूँ, तू देवाचा पुत्र आहे, मी विश्वास तू ठेवतो. मेरे लिए मारा तू गया, माझ्यासाठी तू मारला मेरे लिए गेला. गाड़ा गया, माझ्यासाठी गाडला फिर गेला से तीसरे दिन जिंदा हुआ, आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत और फिर झाला से मुझे लेने के लिए आने वाला आणि है। पुन्हा तुम्हाला घेण्याकरता ये येणार. विश्वास आपको और मुझे अनंतकालिक जीवन में लेकर जाएगा। हाच विश्वास तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाईल. ये जवान यीशु के पास में आया है, एक हा तरुण येशूकडे आलेला आहे घुटने टेकते हुए कह रहा है, आणि गुडघे टेकून म्हणत आहे, मैं कौन सा भला काम करूं जिससे मैं अनंतकालिक जीवन में आणि जाऊं। मी असं कोणतं चांगलं काम करू जेणेकरून मी सार्वकालिक जीवनामध्ये जाईल. सुनिए, ऐका सुनिए, ऐका. एक बड़े मजेदार की बात यीशु से कह रहा है, आणि फार मजेशीर गोष्ट येशू त्याला सांगत आहे. आप सुनना चाहेंगे? ऐकायचं का? या अगले हफ्ते, यही हफ्ते, आज ही सुनोगे? पड़ोसी को बोलना आज ही सुनना है। यीशु यहाँ पे कह रहे हैं येशू या ठिकाणी म्हणत आहे मत्ती 19:17 में, मत्तई 19:17 मध्ये, अगर तू जीवन में प्रवेश करना चाहता है, जर तुला जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे, सुनिए, ऐका, ये किसके शब्द है? हे कुणाचे शब्द आहे? यीशु के शब्द है। येशूचे शब्द अगर तू आहे. जीवन में प्रवेश करना चाहता जर है जीवनात तुला प्रवेश करायचा आहे तो आज्ञाओं को माना कर। तर आज्ञा पाळ. नहीं समझ में आया? नाही ऐकलं का? नाही कळालं का? सुनिए, यीशु क्या कह रहा है? येशू काय म्हणत आहे? जीवन में अगर प्रवेश करना है जीवनात जर प्रवेश करायचा तो आहे आज्ञाओं को माना कर। तर आज्ञा पाळाव्या लागतील. इसका मतलब याचा अर्थ यीशु यहाँ क्या कह रहे हैं? येशू इथं काय करत यहाँ आहे? पे अनंत जीवन की बात चल रही है। इथं सार्वकालिक जीवनाची गोष्ट चालू अब आहे. ये जवान कहता है, हा तरुण म्हणतो, कौन सी आज्ञा को मैं पालूं? कोणत्या आज्ञा मी पाळू? मग यीशु से कह रहे हैं, मग येशू त्याला म्हणतो, हत्या नहीं करना, व्यभिचार नहीं करना, चोरी नहीं करना, झूठी गवाही नहीं देना, वगैरह वगैरह यीशु ने उनको बताया। चोरी करू नको, खून करू नको, व्यभिचार करू नको, अशा वेगवेगळ्या आज्ञा त्याला माता सांगितल्या. पिता का आदर कर, आई वडिलांचा आदर कर. और यहाँ पर अनंतकालिक जीवन की बात चल रही आणि है। या ठिकाणी सार्वकालिक जीवनाची गोष्ट चालू आहे. और यीशु उसे कह रहे हैं, आणि येशू त्याला म्हणत अगर आहे, तू जीवन में प्रवेश करना चाहता जर है तुला जीवनात प्रवेश तो करायचा आहे, आज्ञाओं को मानना तर पड़ेगा। आज्ञा पाळाव्या लागतील. जीवन में प्रवेश करने के लिए
आज्ञाओं का मानना महत्वपूर्ण है। जीवनात प्रवेश करायचा असेल तर आज्ञा पाळणं गरजेचं ये आहे. खुद ये बात यीशु ने कहा, आणि स्वतः येशू हे म्हणत आहे. और यीशु से कह रहे तो आज्ञाओं को तो जानता है। आणि येशू त्याला म्हणत तुला आज्ञा तर माहित आहेत. अगर तुझे आज्ञा मालूम है तो उसको पाला कर। आणि जर आज्ञा माहित आहे तर त्या पाळत जा. सुनिए, ऐका, दो बात यीशु ने यहाँ पे रखा है। दोन गोष्टी ठेवल्यात. एक जीवन में प्रवेश करने के बाद एक जीवन मध्ये प्रवेश केल्यावर और अनंतकालिक जीवन में प्रवेश करने के आणि बाद, सार्वकालिक जीवनात दोनों प्रवेश. को समझना बहुत जरूरी है। आणि दोन्ही समजून घेणं गरजेचं आहे. सुनिए, ऐका, जीवन क्या है जीवन काय और आहे अनंत जीवन क्या है, आणि सार्वकालिक इन जीवन दोनों को काय? समझना बहुत जरूरी है। दोन गोष्टी समजणं गरजेचं आहे. किस तरह से जीवन मिलता है जीवन कसं मिळतं, और किस तरह से अनंत जीवन मिलता है। अनंतकालिक जीवन कसं और मिळतं. यहाँ पर यीशु ने स्पष्ट रीति से कह आणि या दिया, ठिकाणी स्पष्टपणे येशू अगर म्हणत तू आहे, आज्ञाओं को मानेगा जर तू आज्ञा तो पाळल्या जीवन में प्रवेश तर करेगा। जीवनात प्रवेश करशील. जीवन का अर्थ क्या है? जीवन याचा अर्थ कि काय, हमारी सांसें चल रही की हैं। आमचा श्वास चाललाय. जीवन का अर्थ क्या है? जीवन याचा अर्थ मैं जीवित हूँ, मी जिवंत आहे. आप और मैं जीवंत हैं। तुम्ही आणि मी जिवंत इसका आहोत. मतलब क्या है? याचा अर्थ मेरी काय, सांसें चल रही हैं, माझा श्वास मैं चाललाय, जीवित हूँ। मी जिवंत आहे. अगर आज्ञाओं को मानते रहोगे तो आप जीवन में चलते रहेंगे। आज्ञा पाळल्या तर आपल्या जीवनात आपण चालू शकू. अगर आज्ञा को नहीं मानोगे आज्ञा जर नाही पाळल्या तो सूख जाओगे। तर सुकून जाल. कैसे? कसं? यीशु ने कहा, येशू म्हटलं, मैं दाखलता हूँ मी द्राक्षवेल और आहे तुम डालियां हो। आणि तुम्ही फाटे अगर आहात. तुम मुझ में बने रहोगे जर तुम्ही माझ्यात बनून तो राहिले बहुत फल लेकर आओगे। तर पुष्कळ फळ आणा. सुनिए, ऐका. वो दाखलता है, तो द्राक्षवेल आहे, हम डाली हैं। आम्ही फाटे आहोत. जिस प्रकार ये बिल को देना जरा, मैं कुछ समझाना चाहता हूँ। मला तुम्हाला सांगू दे, अनंतकालिक जीवन में कैसे प्रवेश होता है? सार्वकालिक जीवनात कसा प्रवेश होणार आहे. ये द्राक्ष, हम समझे इसको द्राक्ष पेल है। आता हे द्राक्षवेल आहे असं समजू. इसके बाद में चक्कू, लाइटर, माचिस होगी तो दे देना, ब्लेड है इधर नहीं है। चलो हम एक काम करेंगे, ये क्या है? हे काय आहे? योहान 15 के अनुसार योहान 15 अनुसार हम इसको दाखलता कहेंगे। आपण ह्याला द्राक्षवेल म्हणूया. ये मेन दाखलता है आणि ही द्राक्षवेल आहे और ये डाली है। आणि ही 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 फांदी आहे. हाँ, ये डाली है। ही फांदी आहे. प्रेज द लॉर्ड है। पकड़ो दादा, ये समझ में आया? जब तक ये दाखलता में ये डाली बनी हुई है जोपर्यंत या वेलाला ही फाटा चिटकून आहे तब तक इसके अंदर जीवन है, तोपर्यंत त्याच्यात जीवन आहे. तब तक ये हरा रहेगा। तोपर्यंत तो हिरवा राहील. ध्यान से सुनना, नक्षपूर्वक जब ऐक. तक ये दाखलता में ये डाली है जोपर्यंत या वेलामध्ये ही फांदी आहे तब तक ये हरा रहेगा, तोपर्यंत तो हिरवा राहील. तब तक इसमें जीवन रहेगा। तोपर्यंत जीवन राहील. किस प्रकार? कसं? ये डाली क्या करती है? हे फांदी काय करते? इसमें का जो पोषण है, त्याच्यात पोषण आहे. इसके अंदर पोषण है, त्या वेलामध्ये पोषण आहे. इसके अंदर जीवन सत्व है, त्याच्यामध्ये जीवनसत्व आहे. और ये क्या करेगा? इसमें से जीवन सत्व ये लेगा। आणि त्याच्यातून जीवनसत्व ही फांदी घेईल. ये डाली क्या करेगी? इसमें जो जीवन सत्व है ना ये लेगा, वेलामधलं जीवनसत्व ती फांदी और घेईल. जब तक ये जीवन सत्व इसमें से लेता रहेगा तब तक ये हरा रहेगा, मरेगा नहीं। जोपर्यंत त्यातून ते जीवनसत्व घेईल ते हिरवं राहील, ते मरणार नाही. जब तक ये प्रभु के वचन को लेता रहेगा, प्रभु के वचन के अनुसार चलता रहेगा, प्रभु की आज्ञा को मानता रहेगा, तब तक ये सूखेगा नहीं, हरा रहेगा। आणि जोपर्यंत ते देवाचं वचन घेत राहील, त्याचा आज्ञा पाळत राहील, तोपर्यंत ते सुकणार नाही, हिरवं राहील. आज्ञा को मानना मतलब क्या है? आज्ञा पाळणं म्हणजे काय? जीवन में बने रहना। जीवनामध्ये टिकून राहणं. नहीं समझ में आया? और किस तरह से समझा सकता हूं? इसको कट करेंगे। और यीशु ने कहा, येशू म्हटला, अगर ये डाली में से तुम अलग हो गए आणि जर या वेलातून तुम्ही वेगळे झाले तुम सूख जाओगे। तर तुम्ही सुकून जाल. एक दिन हरा रहेगा, एक दिवस राहाल हिरवे, दूसरे दिन हरा रहेगा, दुसऱ्या दिवशी हिरवे राहाल, तीसरे दिन सूख जाएगा। तिसऱ्या दिवशी सुकून जाल. और बाइबल कहती है आग में फेंकने के अलावा कोई चारा नहीं है। आणि आगीत जाळल्या जाण्या व्यतिरिक्त त्याचा काहीच उपयोग नाही. अगर हरा रहोगे, जर हिरवे राहाल, भैया दे देंगे जरा मेरे को डाली। अगर हरा रहेंगे, हिरवे राहाल, कितना भी आग लगा दो किती आग लावा, ये जलेगा नहीं, जळणार नाही. कितनी भी कोशिश करो जलाने की आणि किती प्रयत्न कर जाळण्याचा, नहीं जलेगा। नाही जळणार. क्यों मालूम है? का माहितीये का? हरा है। हिरवा आहे. प्रभु की आज्ञा में बने रहोगे, देवाच्या आज्ञेत राहाल, परमेश्वर की आज्ञा के अनुसार चलते रहोगे, त्याच्या आज्ञा पाळत राहाल. दुनिया की कोई ताकत जो आपको जला सके। जगातली कुणाची ताकद नाही की आम्हाला जाळू शकेल. अगर प्रभु के वचन से हटोगे, जर देवाच्या वचनांपासून बाजूला व्हाल, सूखोगे, सुकून जाल. और कोई भी
कई बार तो जंगल ऐसे जल जाते हैं। आणि कितीतरी वेळा जंगलं अशीच जळून जातात. आपको मालूम है, अरे वो जंगल में आग लग गई, कैसे लग गई, क्या उधर का सिगरेट पी के कोई फेंका गया, आग गर्मी से लग गई। आणि कसं सिगरेट टाकल्याने ती आग नाही लागली, ती गर्मीने उष्णतेने ती आग लागली. प्रभु के वचन से अगर दूर जाओगे तो सूख जाओगे, इतनी गर्मी भरेगी, इतनी गर्मी भरेगी, जल जाओगे। आणि देवाच्या वचनांपासून देवापासून दूर व्हाल तर एवढं उष्णता वाढेल की जळून जाल. दो बातें हैं, दोन गोष्टी आहेत. एक तो समझ में आया, दूसरा नहीं समझ में आया। ऐसे एक तर समजलंय नाही तर काहीच नाही समजलंय. कुछ लोगों को देख रहा हूं ऐसे, भैया समझ में आया? कळालं का? अगर हरे रहोगे, जर हिरवे राहाल, वो भट्टी में भी जाओगे तो कोई जला नहीं पाएगा। भट्टीमध्ये टाकलं तरी जळणार नाही. शद्रक मेशक अबेदनगो हमारे जो भाई साहब हैं, आणि शद्रक मेशक अबेदनगो जे आमचे भाऊ लोक वचन में हरे हरे थे, वचनांमध्ये हिरवेच हिरवे भरे होते, हुए थे वचन में। वचनाने भरलेले होते. और बाइबल कहती है कि 7 गुना आग को बढ़ाया, आणि बायबल असं सांगतं की 7 पट आग वाढवली. और जो उनको लेके जा रहे हैं आणि जे त्यांना घेऊन जात आहेत उनका ही पता नहीं कहाँ चले गए, त्यांचंही आता पता लागला नाही कुठे गेले. कोलसा हो गए, जल गए। कोळसा झाले, जळून लेकिन गेले. इनके अंदर प्रभु का वचन पण है, यांच्यामध्ये देवाचं वचन आहे, खुदा बैठा हुआ है, परमेश्वर बसलेला और आहे ये हरे हरे हैं। आणि हे हिरवेगार आहेत. तो मला हिरवेगार करुणात बसवतो, तो मला हिरवेगार कुरुणात बसवतो. तो मुझे हरी हरी चराइयों में बिठाता है। तो मला हिरव्यागार कुरुणात बसवतो. अरे चराइयों में बैठना नहीं है, वो चराइयों को खाना है। आणि नुसतं बसायचं नाही, ते खायचंय. अगर वो घास को खाओगे, चराई को खाओगे तो आप भी हिरवागार और जीवन आ आणि जाएगा। गवत खाल तर तुम्ही पण हिरवेगार होताल, तुमच्यामध्ये जीवन येईल. और कौन सी भी भट्टी में डाल दो, आणि मग तुम्हाला कुठल्याही भट्टीत टाकलं नहीं जल पाओगे। जळणार नाही. अगर सूख गए सुकलात तो जाने से पहले ही खत्म हो तर जाओगे। जायच्या अगोदरच संपाल. क्या है सुखाने वाली चीजें? काय सुकवणाऱ्या गोष्टी? वीवो, सैमसंग, एप्पल, रेडमी, ये सुखाने वाली तो चीजें हैं। ह्या सुकवणाऱ्याच तर गोष्टी आहेत. अगर इसमें से सुखाने वाली चीजें नहीं तो सूख जाओगे। अगर इसमें से हिरवागार अगर चीजें लेना है वो भी इसके अंदर शामिल है। आणि हिरव्यागार गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि सुकवणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. कौन सी लेना चाहोगे? कुठल्या घेणार आहेत ये हम पर निर्भर है। हे आमच्यावर अवलंबून आहे. नहीं तो चैटिंग, रात रात भर चैटिंग, तर रात्रभर चॅटिंग, 4-4, 5-5 बजे तक चैटिंग। 4-4, 5-5 वाजेपर्यंत एक ही सवाल, एकच प्रश्न. कसं काय? बरं आहे, तू काय करतोस? रात्री काय करणार आहे? झोपणार आहे? रात्री थोड़ी गार्डन में खुला रहेगा गार्डन। काय करते? मामा आए चंदा, हमारे एक मामा है, बस होय। कशाला भानगडीत पडायची? सुखा देगा जीवन। सैमसन का जीवन, सॅमसनचं जीवन आम्हाला सुकवेल. सैमसन का जीवन सुखा दिया। समशोनाचं जीवन सुकवलं. शमशोन का जीवन सुखा दिया। समशोनाचं जीवन सुकवलं. उसकी कमजोरी थी आणि त्याची एक कमतरता होती, बाई का, स्त्रिया. जिसको देखता तू मेरा पहला प्यार, ज्याला पाहिलं ते माझं पहिलं प्रेम. पहला पहला प्यार है, जिसको देखो उसको गाना गाता रहता, प्रत्येकाला बघून हेच गाणं, तू मेरा पहला प्यार। तू माझं पहिलं प्रेम. दूसरे को देखता वो वहां जाता, बोला तू मेरा पहला प्यार। दुसऱ्याकडे गेला, दुसऱ्याला बघितलं, तू माझं पहिलं प्रेम. तीसरे के पास में गया, तू मेरा पहला प्यार। तिसऱ्याकडे गेला, तू माझं पहिलं प्रेम. और कितना प्यार करेगा रे बाबा? किती प्रेम करणार आहे? तेरा जीवन सूख गया। तुझं जीवन सुकलं. कब परमेश्वर ने उसको छोड़ दिया उसको पता भी नहीं चला। कधी परमेश्वराने त्याला सोडलं त्यालाही कळालं नाही. सूख गया सुकून गेला. और उसका जीवन हमें मालूम है खत्म हो गया। आणि आम्हाला माहिती आहे की त्याचं जीवन संपलं. अपने जीवन को सूखने मत देना। आपलं जीवन सुकू देऊ नका. यीशु में लगे रहना, येशूत बनून राहा, वचनों में लगे रहना। वचनात लागून राहा. इसलिए यीशु ने कहा, आणि म्हणून येशू म्हणतो, अगर तू मेरी आज्ञाओं में बना रहेगा तो तू जीवन में जर तू माझ्या आज्ञा पाळशील तर तुला जीवन मिळेल. तू जीवन में रहेगा। तू जीवनात राहशील. आज्ञा को पालना है। आज्ञा पाळायच्या आहेत. जीवन पाने के
लिए यीशु से जुड़े रहना है। आणि जीवन मिळवायचं असेल तर येशूला जुळून राहावं यीशु लागेल, की आज्ञा में बने रहना है। येशूच्या आज्ञांमध्ये राहावं जैसे लागेल. दाखलता डालियों में बनी हुई है, जसं तो द्राक्ष वेलांमध्ये फाटे जुळून आहे, वैसे में यीशु में बने रहना है। तसे आम्हाला येशूला जोडून राहायचं. डालियां क्या करती हैं? फांद्या काय करतात? दाखलता से पोषण लेती हैं त्या वेलामधून पोषण और मिळवतात उसके कारण डालियां जीवंत आणि रहती हैं। त्या वेलामुळे त्या फांद्या जिवंत राहतात. वैसे ही हमें यीशु के वचन में बने रहना है, तसंच- यीशु के वचन में चलना है। अगर चलेंगे तो हम जीवंत रहेंगे। तसंच आम्हाला येशूमध्ये राहायचं, येशूच्या वचनांमध्ये राहता जर चालाल तरच आम्ही जगणार आहोत. वचन क्या करता है? वचन काय करतं? हमें पोषण देता है। आम्हाला पोषण इसलिए देतं. यीशु ने कहा, आणि म्हणून येशू म्हणतो, मनुष्य केवल रोटी से नहीं, मनुष्य केवळ भाकरीने नाही परमेश्वर के मुख से हर एक जो वचन निकलता है उससे जीवित तर रहेगा। देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाच्या द्वारे जिवंत राहील. उसको पोषण मिलेगा। त्याला पोषण मिळेल. कैसे पता चलेगा मैं प्रभु के वचन में हूँ? कसं माहित पडणार आहे की मी देवाच्या वचनात आहे? जब प्रभु का डर रहेगा हमारे अंदर। जेव्हा देवाचं भय आमच्या जीवनामध्ये असेल. अगर मैं किसी बुराई को नहीं देखता, मैं परमेश्वर का भय मानता हूँ, मैं अलग रखता हूँ अपने को, इससे पता चलता है कि हम खुदा से प्यार जर करने मी वाले। स्वतःला वेगळं ठेवतो, देवाच्या भयामध्ये मी राहतो, याच्यातून कळतं की मी प्रभूला धरून आहे. मैं टाइल्स की बात कर देता हूँ। टाइल्स अगर हम दे रहे हैं महीने भर, आम्ही जर पूर्ण महिन्याचा दशमांश टाकत आहोत, बाकी कुछ विचार नहीं कर रहा हूँ, बाकी काही विचार करत नाहीये, मुझे मालूम है मेरा पोषण प्रभु से आता है, मला माहिती माझं पोषण तर मुझे परमेश्वर, प्रभु की आज्ञाओं में रहना है। मला परमेश्वराच्या आज्ञेमध्ये और मैं राहायचं. जब टाइल्स डालता हूँ, आणि जेव्हा मी दशमांश इसका देतो, मतलब यह है याचा अर्थ हा तू जीवन में बना हुआ है। मी जीवनात बनू नये. बहुत कम ताली आएंगे इस बार। मैं जीवन में बना हुआ हूँ। मी जीवनात बनू नये. वो जब आज्ञाओं को पालेंगे ना, जेव्हा आज्ञा पाळू ना, तो जीवन हमारे अंदर रहेगा। तेव्हा जीवन आमच्या आतमध्ये राहील हम हरे हरे रहेंगे। आणि आम्ही हिरवेगार राहू. समझ में आ रहा है? कळतंय का? पड़ोसी को पूछना, समझ में आ रहा है क्या? जब वचन पर चलते हैं जेव्हा वचनावर चालतो, तो ये हमें जीवन देता है। तेव्हा ते वचन आम्हाला जीवन देतं. सूखने का मतलब है सुकणं याचा अर्थ प्रभु के भंडार में टाइल्स देना बंद कर दिया। देवाच्या भांडारामध्ये दशमांश टाकणं बंद केलंय. नहीं, बहुत काम था, नाही, फार काम होतं बहुत इस महीने बड़ा जरूरतें थी। आणि ह्या महिन्यामध्ये गरजा जास्त होत्या. इसका मतलब ये है तो तेरे पैसे पर, तेरी नौकरी पर भरोसा याचा करता है। अर्थ तुझा भरोसा तुझ्या पैशांवर आणि तुझ्या नोकरीवर आहे. मेरा भरोसा परमेश्वर है। माझा भरोसा तर परमेश्वरावर आहे. मेरा भरोसा वो खुदा है। माझा परमेश्वर तो माझा भरोसा तो परमेश्वर जब आहे. ये बात को लेकर चलते हैं, जेव्हा ही गोष्ट घेऊन चालतो, जीवन में बने रहेंगे। जीवनामध्ये स्थिर राहाल. यीशु ने कहा, येशू म्हटला, मार्ग, मार्ग, सत्य सत्य और जीवन आणि जीवन मैं ही हूँ, मीच आहे. बिना मेरे द्वारा आणि माझ्याशिवाय कोई पिता के पास में नहीं पहुंच कोणी सकता। पित्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कोई पिता के पास नहीं जा सकता। कोणी पित्याकडे जाऊ आप शकत कितने नाही. भी पैसे वाले क्यों ना मग हो, तुम्ही किती श्रीमंत असा आप कितने भी करोड़ों के घर में क्यों ना रहते आणि हो, किती करोडाच्या घरामध्ये तुम्ही राहत आप कितने असाल भी महंगी गाड़ी में क्यों ना घूम रहे आणि हो, कितीतरी किमती गाडीमध्ये तुम्ही फिरत यीशु असाल, ही मार्ग है येशूच मार्ग आहे अनंतकालिक जीवन जाने का। सार्वकालिक जीवनात इसलिए जाण्याकरता. उसकी आज्ञाओं में बने रहना आणि पड़ेगा। म्हणून त्याच्या आज्ञांमध्ये स्थिर राहावं अब वो लागेल. मार्ग कैसा है आता तो मार्ग कसा आहे सुनिए। ऐका. बाइबल कहती है बायबल सांगतं, मत्ती 7:14 में, मत्ती 7:14 वो मध्ये, मार्ग कैसा है, तो मार्ग कसा आहे, जीवन का मार्ग कैसा है, जीवनाचा मार्ग वो कसा आहे, सकरा, उसका जो फाटक है वो छोटा है। आणि त्याचं फाटक जे आहे ते छोटं आहे जीवन का मार्ग जो हमें पहुंचाता है वो बड़ा छोटा है। आणि जीवनाकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो अखूड आहे, अरुंद आहे. जीवन तक जाने वाला मार्ग कठिन है। जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आहे. सुनिए, ऐका. वो छोटा मार्ग है, आणि संकुचित मार्ग आहे. दो गाड़ी एक साथ नहीं चल सकती। दोन गाड्या एकत्र जाऊ नाही अगर आप शकत. पहाड़ों पे चले जाएं तो वहां बहुत छोटा रास्ता होता है। आणि तुम्ही जर पहाड़ों पर डोंगरावरती मोठ्या गेलात तर खूप अरुंद रस्ता आप असतो. उत्तराखंड साइड में चले जाएं, उत्तराखंडकडे गेलात एक छोटे छोटे रास्ते होते हैं, छोटे छोटे रस्ते वहां असतात. पे दो गाड़ी पास नहीं होता। दोन गाड्या एकत्र नाही जात. एक छोटा सा रास्ता एक छोटासा जो बड़ा रस्ता कठिन है। जो कठीण आहे. अगर दो गाड़ियां एक साथ में पास होने लगे तो डर है गिरने का, आणि दोन गाड्या जर एकत्र जाऊ लागल्या तर पडायची भीती आहे. क्योंकि एक साइड में इतनी बड़ी खाई है कि वो कार का पता ही नहीं चलेगा और लोगों को पता नहीं चलेगा कि कहाँ कारण चलेगा। दुसरीकडे एवढी मोठी दरी आहे की ती कुठे गेली कळणार पण नाही पडली तर. एक साइड में बड़ा पहाड़ है, एकीकडे मोठा पहाड आहे, वहां पे रास्ता तैयार नहीं कर सकते। तिथे रस्ता नाही तयार करू एक छोटा शकत. सा रास्ता है। एक छोटा रस्ता. अगर इस दुनिया में जाने के लिए इतने छोटे से मार्ग हैं तो अनंत
अनंतकालिक जीवन में जाने के लिए बड़े मार्ग नहीं है, छोटा सा मार्ग है. आणि एवढा या जगामध्ये असताना इतके अरुंद रस्त्याने जावं लागतंय, तर मग सार्वकालिक जीवनाकडे जाण्याचा रस्ताही फार मोठा नाही, तर तो अरुंद आहे. घस घस के जाना पड़ेगा. घासून जावं लागेल. यीशु ने कहा येशू म्हटलं अनंतकालिक जीवन को पाने के लिए थोड़े ही लोग हैं सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता थोडेच लोक आहेत. जो इसे पाते हैं. जे त्यांना ते मिळवतात वो थोड़े हैं. ते थोडे आहेत. थोड़े में से हमारा नंबर लग सकता त्या है. थोड्यांमध्ये आमचा नंबर लागू शकतो. चर्च में बैठने वाले सभी लोग अनंतकालिक जीवन में जाएंगे ऐसा नहीं है. चर्चमध्ये बसणारे प्रत्येक लोक सार्वकालिक जीवनात जातील असं नाही. संडे से चर्च में आना, अगले संडे. पुढच्या रविवारपासून या चर्चला. नहीं समझ में आया. नाही कळालं का? सभी लोग जो चर्च में हैं वो अनंतकालिक जीवन में प्रवेश नहीं करेंगे. सगळेच लोक जे चर्चमध्ये आहेत ते सार्वकालिक जीवनामध्ये जातील असं नाही. मैं डिकोस्टा हूँ इसलिए अनंतकालिक जीवन में मी जाऊंगा. डिकोस्टा आहे म्हणून सार्वकालिक जीवनामध्ये जाणार. मेरी 10 पीढ़ियां प्रभु को मैं वचन में हूँ. आणि माझ्या 10 पिढ्यांपासून मी प्रभूच्या वचनांमध्ये चालतो. मेरा नाम फ्रांसिस डिकोस्टा है. आणि माझं नाव फ्रान्सिस डिकोस्टा आहे. नाम भी भारी है ना, डिकोस्टा बोले तो एकदम भारी वजन आणि आता है. एकदम भारी वजनाचं नाव वाटतं. अंकित, सतीश, अशोक, कैसे एकदम हल्के नाम है ना. आणि हे अशी हलकी नावं वाटतात. और डिकोस्टा, फ्रांसिस एकदम मजेदार है. आणि डिकोस्टा फ्रान्सिस एकदम भारदार नावं वाटतात. आपका नाम भारदार हो या कोमल नाम हो, अगर यीशु के वचनों पे चलते हैं आपको कोई नहीं रोक सकता सार्वकालिक आणि जीवन में तुमचं जाने नाव काही असो, जर तुम्ही देवाच्या वचनांमध्ये चालत आहात, तुम्हाला देवाच्या सार्वकालिक जीवनामध्ये जाण्यापासून कुणीच रोखू के. शकत इसलिए नाही. चर्च में आना ही सिर्फ काफी नहीं है, प्रभु के वचनों पर चलना आणि महत्वपूर्ण म्हणून है. फक्त चर्चला येणं पुरेसं नाहीये, तर देवाच्या वचनांमध्ये बनून राहणं और महत्वाचं. बाइबल कहती है वो थोड़े हैं. आणि बायबल असं सांगतं की ते ये थोडे. मैंने नहीं कहा, यीशु ने कहा मी नाही म्हटलं, येशू म्हणत आहे कि वो छोटा सा मार्ग है, की मार्ग तो संकुचित आहे, वो कठिन मार्ग है, कठीण आहे. और जो उसमें प्रवेश करते हैं आणि जो त्याच्यामध्ये जातो वो थोड़े लोग हैं. ते थोडे लोक आहेत. बड़ा कठिनता से अपने जीवन को जीना पड़ेगा. आणि कठीणतेनं आपलं जीवन जगावं लागणार आहे. अगर आपको जीवन में प्रवेश करना है, जर तुम्हाला जीवनात प्रवेश करायचा आहे अच्छे दिन, अच्छा जीवन अगर चाहिए, आणि चांगले दिवस, चांगलं जीवन हवं आहे, तो बाइबल कहती है, तर बायबल सांगतं पहला पत्रस 3:10 वचन, पहिला पेत्र 3:10, अगर कोई जीवन की इच्छा रखता है, जर कुणाला जीवन हवं आहे अच्छे दिन को देखना चाहता आणि है, चांगले दिवस पाहू 2 इच्छितो, बातें यहाँ पे लिखा है, दोन गोष्टी इथं लिहिलेल्या आहेत. जीवन की इच्छा रखता है जीवनाची इच्छा आहे और अच्छे दिन देखना चाहता आणि है. चांगले दिवस पाहू अच्छे इच्छितो. दिन तो देख ही रहे हैं हम लोग. चांगले दिवस तर आपण पाहतच आहोत. नहीं समझ. अच्छे दिन में जी रहे हैं हम लोग. आणि चांगल्या दिवसांमध्ये जब जगत तक आहोत. यीशु के साथ में रहेंगे तब तक अच्छे दिन में रहेंगे. जोपर्यंत येशू सोबत चालाल, चांगल्या दिवसात चालाल. किसी की सरकार हमको अच्छा दिन नहीं दिखा सकते. कोणतीही सरकार आम्हाला चांगले दिवस देऊ शकत नाही. यीशु प्रभु हमें अच्छा दिन दिखाएगा. फक्त येशू प्रभू आम्हाला चांगले दिवस देतो. मेरा यीशु अच्छा है, माझा येशू चांगला वो आहे, हमें अच्छे दिन तो दिखाएगा. आम्हाला चांगले दिवस अगर दाखवेल. इच्छा, जीवन की इच्छा रखना है, जर जीविताची आवड आहे, अच्छे दिन देखना है, चांगले दिवस तो अपनी पाहावे, जीभ को बुराई से बचाए तर वाईटापासून आपला जीव वाचव. और अपने ओठों को छल की बातों से रोक दे. आणि आपले ओठ कपटी भाषणांपासून तू राख. सुनिए, ऐका, जीवन में रहना है जीवनात राहायचंय तो अपनी जीभ को बुराई से बचाना है. तर आपली जी जीभ आहे तिला वाईटापासून वाचवायचं और कपटी किसी के बारे में बुराई नहीं करना है. आणि कुणाविषयी कपटपणाने बोलू नये. यहाँ पे बाइबल कहती है. या ठिकाणी बायबल इसका मतलब ये हुआ, याचा अर्थ जब हा, हम बपतिस्मा लेते हैं, जेव्हा आम्ही बाप्तिस्मा जब मैं घेतो, यीशु को स्वीकार करता हूँ, येशूचा स्वीकार जब करतो, मैं बपतिस्मा लेता हूँ, बाप्तिस्मा घेतो. बपतिस्मा लेने का अर्थ होता है मेरा पुराना जीवन खत्म हो गया, बाप्तिस्मा घेतो याचा अर्थ माझं जुनं जीवन संपलं, अब मैं नए जीवन में आ आता गया. मी नवीन जीवनात आलो. अब यहाँ से आगे आता इथून पुढे मेरा जीवन पहले वाला जीवन नहीं, माझं जीवन अगोदरचं जीवन राहणार नाही. अब मैं यीशु के जैसा जीवन आता जीना. मी येशूचं जीवन आत्मसात मैं करणार. नया जीवन है, हे नवीन ये जीवन आहे. नए जीवन में चलना है. आणि नवीन जीवनात जब मैं चालायचं. नए जीवन में चलूंगा, जेव्हा मी नवीन जीवनात उसमें चालेल, उसके मार्ग पर चलता रहूंगा, त्याच्या मार्गावर चालत तो राहील, बाइबल कहती है तर बायबल सांग अनंतकालिक जीवन हमारा है. सार्वकालिक जीवन आमचं आहे. यीशु ने कहा, येशू म्हटलं, बहुत बार यीशु को छोड़कर लोग चले जाते हैं. बऱ्याचदा येशूला सोडून लोक निघून क्यों जातात. मालूम है? का माहितीये का? यीशु कठिन 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 बातें करते हैं. येशू कठीण गोष्टी करतो. एक बार बहुत सारे लोग यीशु के चेले थे. एकदा बरेचसे येशूचे शिष्य होते यीशु ने जब तक चमत्कार था, जब तक भोजन था, तब तक यीशु के साथ. आणि येशूकडे जेव्हा जोपर्यंत चमत्कार होता, भोजन होतो, येशू सोबत होते. जब तक यीशु चमत्कार करते थे,
जोपर्यंत येशू चमत्कार करायचे मजा आता था उनको देखने के लिए, त्यांना पाहायला मजा यायची, उनके जीवन में चमत्कार होते त्यांच्या थे, जीवनात चमत्कार होत होते बड़ा मजा आता था उनको आणि त्यांना फार मजा येत जब होती. तक आशीषें बह रही थी जोपर्यंत आशीर्वाद वाहत होते तब तक यीशु के साथ में थे. तोपर्यंत येशू सोबत. अब यीशु ने उनको एक बात कहा, आता येशू त्यांना एक गोष्ट बोलला खड़े हुए सब चेलों को उन्होंने कहा, आणि तिथे उभे असलेल्या सगळ्या शिष्यांना तो म्हणाला, बस अभी आपने चमत्कार देखा, बस चमत्कार आता तुम्ही पाहिला, मैं चमत्कार तो करता रहूंगा, मी चमत्कार तर करतच लोगों राहीन, को आशीष देता रहूंगा, लोकांना आशीर्वाद देत. लेकिन उससे भी बड़ी बात मैं आज आपको कहना चाहता हूँ. त्याही पेक्षा मोठी गोष्ट मला सांगू देत. क्या आप आनंद जीवन में चलना चाहते हैं? सार्वकालिक जीवनामध्ये तुम्हाला चालायचं का? तो आप एक काम करना, तर एक गोष्ट करा, जो मैं कहता हूँ उसको सुनना, जे मी सांगतो ते ऐका और जो मैं कहता हूँ उसको मानना, आणि जे मी बोलतो ते माना और उसके अनुसार चलना. आणि त्यानुसार चाला. यीशु ने कहा, येशू म्हटला, जो मेरा मांस खाएगा, जो मेरा लहू को पिएगा, उसको अनंतकालिक जीवन मिलेगा. जो माझं मांस खाईल, जो माझं रक्त पिईल, त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. यीशु बड़ी कठिनता से बात कर रहे हैं. आणि फार कठीण त्यानं गोष्ट या वहां पे ठिकाणी. चेले बोल रहे हैं, यार ये मांस खाने की बात कर रहा है, लहू पीने की बात कर रहा है, इसका दिमाग जरा खराब हो आणि गया. मग शिष्यांना असं वाटत आहे की हा मांस खाण्याची आणि रक्त पिण्याच्या गोष्टी याचं डोकं खराब झालंय. जब तक भविष्यवाणियां हैं तब तक ठीक है. जोपर्यंत भविष्यवाणी आहे तोपर्यंत बरं आहे. कुछ लोग भविष्यवाणी करते हैं, आज शाम को तुझे एक पैसों से भरा हुआ बैग मिलेगा. आणि काही लोक भविष्यवाणी करतात, आज संध्याकाळपर्यंत तुला पैशांनी भरलेली बॅग मिळेल. हाँ बाप रे, वो भी खुश. आणि तोही खुश. मैं देख रहा हूँ, देख रहा हूँ, देख रहा हूँ, कल परसों तरसों तेरे जीवन में आशीष आ रही हैं, आशीष आ रही हैं, आशीष आ रही आणि हैं. मी पाहते आज उद्या परवा तुझ्या जीवनामध्ये आशीर्वाद येते, आशीर्वाद येते. तेरा बैंक बैलेंस बढ़ता जा रहा है, बढ़ता जा रहा है, आणि बढ़ता जा तुझा रहा है. बँक बॅलन्स वाढत चाललाय. भले काम करे या ना करे, तेरा बैंक बैलेंस बढ़ता जा आणि रहा है. तू काम कर नको करू, तुझा बँक बॅलन्स वाढत चाललाय. और जब तक ये सुनते तो बड़ा अच्छा लगता है. आणि जोपर्यंत ऐकतो बरं वाटतं. ऐसे लोगों के पीछे गर्दी गर्दी है, मग अशा लोकांच्या मागे तर गर्दीच गर्दी, भीड़ ही भीड़ है. गर्दीच गर्दी आहे. बस उनके बारे में कह दो, फक्त त्यांच्याविषयी बोला. कल तुझे साड़ी मिलेगी, पैठनी साड़ी. उद्या तुला पैठणी साडी मिळणार कोई आहे. तो लेके आ रहा, मैं देख रहा हूँ लेके आ रहा है. कुणीतरी घेऊन येते, मी पाहत आहे. मैं आत्मा में देख रहा हूँ लेकर आ रहा है. आत्म्यात मी पाहते की कुणीतरी घेऊन येत आहे. बाप रे बाप रे बाप रे, पैठनी साड़ी पे लटका हुआ है, पैठणी साडीतच लटकून आहे, अजून उसके आगे नहीं जा रहा है. त्याच्या पुढे जातच नाही. बस भाई जी, आप भविष्यवाणी करते हो. फक्त तुम्ही भविष्यवाणी करा. और जिस दिन यीशु के कड़क वचन बोल दिया, ज्या दिवशी येशूने कडक वचन बोलले, उस दिन से चर्च में दिखना बंद. त्या दिवशीपासून चर्चमध्ये दिसतच नाही. काय करता है, मिखाई को बुलाया गया, मिखाई संदेष्टा को बुलाया गया. मिखाईल संदेष्टाला बोलावलं मिखाई ने कड़क भाषण दे दिया. आणि कडक भाषण त्यानं दिलं. मिखाई को जेल में बंद कर दिया. त्या मिखाईला तुरुंगात 400 संदेष्टे 400 संदेश, जो राजा को जो अच्छा लगता था वो बात करते थे. जे राजाला आवडायचे तेच बोलायचे. अब राजा शायद योसफाट वहां पे था, योसफाट राजा था. आणि योसफाट ने बोला, अरे नहीं यार, एक जन है मिखाई, उसको बुलाओ. यहोशाफाट म्हटला, नाही एक जण आहे मिखाईल, त्याला बोलवा. नहीं वो यार, वो राजा बोलता है, हाँ बोलता है यार, वो अपने साइड से बोलता ही नहीं. नाही, तो आपल्या बाजूने कधी बोलतच नाही. नेहमी उल्टा ही बात करता, नेहमी उलटच बोलतो, नेहमी उल्टा बात करता. नेहमी उलट बोलतो. लेकिन योसफाट का मन रखने के लिए उसको बुला लिया पण गया. यहोशाफाटाचं मन राखण्यासाठी त्याला बोलावलं. और जो बुलाने वाला गया वो तो राजा से भी बेहतरीन आदमी. आणि जो बोलवायला गेला तो राजाईपेक्षा हुशार. उसके घर पे गया, त्याच्या घरी गेला मिखाई के घर पे गया, आणि मिखाईलच्या घरी गेला. और मिखाई को क्या बोलता है मालूम? आणि मिखाईला काय म्हणतो? देख, 400 संदेश ने राजा के मन के जैसा बात किया. 400 संदेश ते जे राजाच्या मनानुसार बोलतायत. तू भी एक काम कर, तूही एक काम कर, जो राजा का मन रखने के लिए बोल दे. राजाचं मन राखण्यासारखंच बोल. मिखाई ने उसको ऊपर से नीचे देखा, मिखाईलने त्याला खालून वर पाहिलं. क्या बोलता है मालूम? काय म्हणतो माहितीये का? मैं राजा को खुश करने के लिए नहीं है, जो मेरा खुदा बोलेगा वही बात करूंगा. मी राजाला खुश करण्याकरता नाही, जो माझा परमेश्वर बोलल तेच मी बोलणार. फिर भी समझा रहा है, तरी समजावतोय. कशाला फालतूच्या जेल मध्ये जातो. बोल ना, क्या फर्क पड़ता 2 शब्द बोलने के लिए, उसका मन रखने के लिए. 2 शब्द त्याचं मन राखण्यासाठी बोलल्याने तुला काय फरक पडतो? बोलो कुछ भी हो जाए, तो म्हणतो काही होऊ दे. वो राजा उसके घर का रहेगा, तो राजा त्याच्या घरचा, वो एक शहर का राजा तो रहेगा. एका शहराचा राजा आहे. लेकिन मैं जिस राजा की बात करता हूँ वो सर्वव्यापी राजा है. पण मी ज्या राजाविषयी बोलतो तो सर्वव्यापी राजा आहे. जो मुझसे बात करेगा, आणि जो मुझसे बात जो करे, तो माझ्याशी बोलेल, मैं वो बात मी करूंगा. तेच बोलणार. हमें वही करना है. आम्हालाही तेच करायचं. किसी का मन खुश करने के लिए हम नहीं है. कुणाचं मन राखण्यासाठी आम्ही नाही आहोत. जो हमसे प्रभु बात करेगा, जेव्हा प्रभू आमच्या संगती बोलणार हम आहे, वही बात करेंगे. आम्ही तेच बोलणार हम आहोत. वही बात करेंगे. आम्ही तेच बोलणार. हम लोगों को भविष्यवाणी ऊपर नहीं बिठाने आम्ही वाले. लोकांच्या भविष्यवाण्यांवरती नाही.
चमत्कारों के ऊपर नहीं, चमत्कारांवरती नाही. मेरा परमेश्वर चमत्कार करता है और करता रहेगा। माझा परमेश्वर चमत्कार करतो आणि करत राहणार. उसके नाम में चमत्कार होता त्याच्या नावात चमत्कार होतील. है। आमेन। नींद आ रहा है या आलस ले रहा है? थक गए? थकले का? आलस लेते रहेंगे, नीचे चले जाओ, थोड़ा सा घूम के आ जाओ। थैंक यू। जो खुदा कहेगा जो परमेश्वर बोलेल उसको स्वीकार करना। त्याचा स्वीकार करा. दाऊद के जैसा, दाविदाप्रमाणे. तूने पाप किया, तू पाप केलंस. यस लॉर्ड मैंने पाप किया, हो प्रभू मी पाप केलं. पश्चाताप करने बैठ गया। पश्चाताप करायला बसला. वो लोग हमें होने चाहिए, वो लोग हम होने चाहिए। जो खुदा बोलेगा जे परमेश्वर बोलेल उसको स्वीकार करना। त्याचा स्वीकार करा. जीवन में चलोगे, जीवनामध्ये चालाल. जीवन में चलोगे। जीवनामध्ये चालाल. आमेन। आमेन. मिखाई ने कड़वी बात कर दिया आणि मिखाएलने कडू बोलला और राजा ने उसको जेल में बंद कर आणि दिया। राजानं त्याला तुरुंगात टाकलं. यीशु ने बात किया कठिन, कठिन बात किया। येशूने कठीण गोष्टी बोलला. बाइबल कहती है, बायबल असं सांगतो. योहान 6 अध्याय 66 वचन, योहान याचा 6 अध्याय 66 वचन, 6वा अध्याय आणि 66वा वचन. उसके बहुत सारे चेले त्याचे खूप शिष्य उल्टे फिर गए। मागे फिरले. उसके बाद कभी यीशु के साथ नहीं चले, त्याच्यानंतर ते कधीच येशू सोबत चालले नाहीत. कभी नहीं चले। कधीच नाही चालले. सुनिए, ऐका, वो कभी यीशु के साथ नहीं ते चले। कधीच येशू सोबत नाही चालले. क्यों? का? क्योंकि यीशु ने बड़ा कठिन बात कर कारण दी। येशूने कठीण बोलला. यीशु ने बड़ा जोरदार वचन बोला येशूने जोरदार वचन बोलला और सब चले गए। आणि सर्व निघून गेले. पतरस को पूछता है, पेत्राला विचारतो, तुम्हें भी जाना है तो चले जाओ, तुमची निघून जाण्याची इच्छा आहे काय? बाकी 12 चलो को कहते तुमको जाना है तो चले जाओ। आणि बाकी 12 शिष्यांना तुम्हालाही जायचं असेल तर जा. पतरस ने खड़ा होकर कहा, पेत्र उभा राहून म्हणाला, प्रभु प्रभुजी हम कहाँ जाएं? आम्ही कुठे जाणार? सार्वकालिक जीवन तो तेरे पास है, सार्वकालिक जीवनाची वचनं तर आपल्याकडे आहेत. अनंतकालिक जीवन के वचन तो तेरे पास है, सार्वकालिक जीवनाची वचनं तर तुझ्याकडे आहेत. हम कहाँ जाएं? आम्ही कुठे जाऊ? आप जिसकी उपस्थिति में बैठे हुए हो ना, ज्याच्या उपस्थितीमध्ये तुम्ही नेहमी बसलेलो उसके आहोत पास अनंतकालिक वचन है, त्याच्याकडे अनंतकालिक वचनं आहेत. उसको पकड़ ले त्याला पकडून धरा और उसके अनुसार अपने जीवन को आणि व्यतीत त्या कर। अनुसार आपलं जीवन जगा. आमीन। आमेन. आपको मालूम है एक पुस्तक है, जीवन की पुस्तक, तुम्हाला माहिती काय की पुस्तक आहे जीवनाचं पुस्तक, जिसमें हम सबके नाम लिखे गए हैं। त्याच्यामध्ये आपले सर्वांची नावं लिहिले गेली आहेत. आधार कार्ड सबके पास है, आधार कार्ड आहे का सर्वांकडं? पैन कार्ड, पॅन कार्ड आधार कार्ड की लिंक हर जगह मांगी जाती है। आणि आधार कार्डाची लिंक सगळीकडे मागितली जाते. पैन कार्ड की लिंक सब जगह लगती है। पॅन कार्डची लिंक सगळीकडे लागते. क्यों मालूम है? का माहितीये का? आपका पूरा डाटा, आपका पूरा हिस्ट्री उसमें है। कारण की तुमचं संपूर्ण बायोडाटा त्याच्यामध्ये आहे. जीवन की पुस्तक में क्या है? जीवनाच्या पुस्तकामध्ये काय आहे? आधार लिंक, पैन लिंक सब उधर से तो आया है। आधार लिंक, पॅन लिंक सगळं तिकडूनच आलंय. क्या जीवन की पुस्तक में मेरा लिंक है कि नहीं? जीवनाच्या पुस्तकामध्ये मला लिंक केलेला आहे की नाही? चेक करें, पडताळून पहा. चेक करें। पडताळून पहा. अब हर साल आता है वो क्या बोलते, KYC। हं. हेलो, KYC किया कि नहीं ये साल में? KYC केलं की नाही? हर साल अपडेट करना पड़ता है। प्रत्येक वेळेला अपडेट करावं लागतं. वैसे हर साल अपडेट करते रहना, जीवन में हूँ कि नहीं। असंच दरवेळेला अपडेट करा, स्वतःला पडताळा की मी जीवनात आहे की नाही, जीवन में चल रहा हूँ कि नहीं, जीवनामध्ये चालतो की नाही, अपडेट करते रहना। अपडेट करत राहा. सुनिए, ऐका, जीवन की पुस्तक कहा गया, जीवनाची पुस्तक जे आहे इसका मतलब क्या है मालूम? याचा अर्थ काय? जैसे मैंने अभी बताया, जसं मी आता सांगितलं, अगर प्रभु के वचनों में बने रहोगे, देवाच्या वचनामध्ये स्थिर राहाल जीवन की पुस्तक में नाम तर रहेगा। जीवनाच्या पुस्तकात नाव राहील. आज्ञाओं को मानकर चलते रहोगे आज्ञा पाळत राहाल तो जीवन की किताब में हमेशा नाम बना तर रहेगा। जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव बनून राहील. और कई बार बाइबल कहती है, बऱ्याचदा बायबल सांगतं, जीवन की किताब में से मैं तेरा नाम कट कर दूंगा। जीवनाच्या पुस्तकामधून तुझं नाव मी रद्द करीन, कट कर दूंगा। कट करून देईन. इसका मतलब याचा अर्थ जब जीवन में चल रहा है, जेव्हा जीवनामध्ये कुछ चालत बातें ऐसी आ गई काही गोष्टी अशा जिसने आल्या मेरे जीवन को सुखा दिया। ज्यांनी माझं जीवन सुकवून इस टाकलं. पृथ्वी पे जीवन सूख गया, या पृथ्वीवरती जीवन सुकलं, ऊपर का नाम कट हो गया। वरचं नाव कट झालं. फिर KYC करो। मग KYC करा. KYC के लिए डॉक्यूमेंट लगते कि नहीं?
केवायसी साठी काही कागदपत्र लागतात की नाही? लिंक जोड़ना पड़ता है। लिंक जोडावी लागते और जब तक लिंक नहीं जोड़ोगे तब तक वो पूरा नहीं होगा। आणि जोपर्यंत लिंक जोडणार नाही तोपर्यंत ते पूर्ण होणार नाही. वैसे ही वचन में अगर चलोगे तसंच जर वचनांमध्ये चालाल तो वापस हमारा नाम जुड़ जाएगा तर पुन्हा आमचं लिंक लागेल, पुन्हा आमचं नाव जोडलं जाईल जीवन की किताब के अंदर। जीवनाच्या पुस्तकामध्ये. आमीन। ये सिर्फ जीवन की बातें हैं। ही फक्त जीवनाच्या गोष्टी आहेत. अनंतकालिक जीवन के बारे में अगले हफ्ते सार्वकालिक जीवनाविषयी पुढच्या आठवड्यात 2 बातें यीशु ने रखा, 2 गोष्टी येशूने ठेवल्या, जीवन जीवन और अनंतकालिक आणि जीवन। सार्वकालिक जीवन. जीवन में चलना बड़ा कठिन है। जीवनामध्ये चालणं फार कठीण आहे अगर इस पे चल गए आणि ह्याच्यावर जर चालू शकले अनंतकालिक जीवन हमारा तर होगा। सार्वकालिक जीवन आमचं होईल. खरोखर प्रभू, जशी ती फांदी परमेश्वरा वेलाला जुडून असते परमेश्वरा, तसं तू आम्हाला राख परमेश्वरा. प्रभूजी, तुझ्या जीवनामध्ये चालण्यासाठी तू आम्हाला कृपा दे परमेश्वरा. ओ पिता परमेश्वरा, तुला सोडून आम्ही जगूच शकत नाही परमेश्वरा. हे जगातल्या ज्या गोष्टी आहेत प्रभूजी, ज्या आम्हाला सुकवून टाकतात परमेश्वरा, जे आम्हाला तुझ्यापासून दूर करतात प्रभूजी, आज त्या सर्व गोष्टी आम्हा प्रत्येकाच्या जीवनामधून तू काढून टाक परमेश्वरा. तुझ्या रक्ताने धुवून शुद्ध आणि पवित्र तू आम्हाला राख परमेश्वरा. बाबा, तू आमचा उत्तम कित्ता आहेस परमेश्वरा. ज्यावेळेस तू या जगामध्ये होता, तू आपल्या पित्याला जडून होता परमेश्वरा. तसं प्रभूजी, आम्ही सदैव आमच्या जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तुला जडून राहावं प्रभूजी बापा. हो प्रभूजी, कारण तुला सोडून आमचं अस्तित्वच नाहीये परमेश्वरा. हो प्रभू, तुला जडून राहण्यासाठी तू आम्हाला कृपा कर. हो प्रभू, तू कृपा दे प्रभूजी. आमच्या जीवनाच्या प्रत्येक उतार चढावांमध्ये आमचा हात धरून तू आम्हाला चालव परमेश्वरा. आम्हाला जीवनामध्ये घेऊन चल परमेश्वरा बापा. हो परमेश्वरा, आम्हाला दमू देऊ नको, तू आम्हाला थकू देऊ नको परमेश्वरा. तर प्रभूजी, तू आम्हाला पुढे आणि पुढे घेऊन चल प्रभूजी. आमचं मन, बुद्धी, विचार, आमची शक्ती प्रभू, आमचं बळ तर तू आहे परमेश्वरा. तू आम्हाला चालवणार आहे परमेश्वरा. आमच्या बुद्धीला चालवणारा परमेश्वर तू आहे. आमच्या विचारांवर ताबा तू ठेव परमेश्वरा आणि तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे करून घे. तुझं जीवन आमच्या जीवनामध्ये येऊ दे परमेश्वरा बापा. आणि परमेश्वरा, तुझ्या आत्म्याचं, तुझ्या वचनाचं कार्य आमच्या जीवनामध्ये होऊ दे पित्या. तू दया कर प्रभू, तू कृपा कर प्रभूजी, आणि तुझं राज्य आमच्या जीवनामध्ये येऊ दे परमेश्वरा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो पित्या, आणि प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐक पित्या. सर्व मिळून म्हणूया आमेन.